शिरोळ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 17 विकास कामांच्या विषयांना सर्वानुमते मंजुरी। शिरोळ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण 17 विषयांना चर्चेअंती सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। यामध्ये ऐतिहासिक श्री कल्लेश्वर तलावाचे संवर्धन व सुशोभीकरण, शहरात सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी, नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र मंजुरी यासह विविध विकास कामांचा समावेश असून या निर्णयामुळे शिरोळ शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे। पालिकेच्या कैलासवासी माजी आमदार दिनकररावजी यादव सभागृहात गुरुवारी प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष सौ योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। यावेळी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव, सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच पालिकेचे अधिकारी उपस्थित होते। सभेच्या प्रारंभी नगराध्यक्षा सौ योगिता कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केलं। मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखवला। त्यानंतर उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांचं वाचन केलं। प्रारंभी शहरातील दिवंगत नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या नागरिकांचा अभिनंदनाचा ठराव करून त्यांचा सत्कार करण्यात आला। सभेत राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत ऐतिहासिक श्री कल्लेश्वर तलाव संवर्धन व सुशोभीकरणाच्या कामास तांत्रिक मान्यता देण्यात आली। शहरातील पर्यावरण संवर्धन आणि जलस्रोतांच्या जतनाच्या दृष्टीनं हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जातोय। तसेच शहरात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून भविष्यात पालिकेच्या वीज खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे। नागरिकांच्या आरोग्य सुविधांचा विचार करून शहरातील आवश्यक ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा अधिक सुलभपणे उपलब्ध होणार आहेत। याशिवाय हनुमान तालीम मंडळ गावडे गल्ली येथील धोकादायक पडझड झालेल्या भिंतीबाबत तातडीनं कारवाई करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। मानी गल्ली येथे नागरिकांच्या मागणीनुसार गतिरोधक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। अर्जुनवाड परिसरातील नव्या वसाहतीस श्री बुवाफन नगर असं नामकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे। पालिकेच्या मालकीच्या दुकान गाळ्यांचे भाडे निश्चित करणे, सन 2025-26 चे वार्षिक लेखी शासनाकडे पाठवणे, ग्रामपंचायत कालावधीतील असमावेशन कर्मचाऱ्यांना शासनाच्या सुधारित दरानुसार विशेष भत्ता व फरक अदा करणे या विषयांनाही मंजुरी देण्यात आली आहे। दत्तनगर येथील दुसऱ्या बस स्टॉपचं नूतनीकरण, पाणी पुरवठा विभागासाठी आवश्यक मनुष्यबळ सेवा उपलब्ध करणे, माझी वसुंधरा 7.0 अभियानांतर्गत विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवणे, तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालय व मुतारी बांधकाम करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला। तसेच अण्णासाहेब पाटील दूध संस्था ते क्रांती चौक या मार्गास माजी सरपंच गजाननराव पाटील यांचं नाव देण्यास मंजुरी देण्यात आली। अध्यक्षांच्या मान्यतेनं ऐनवेळी आलेल्या विविध विषयांवरही चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली। या सभेत नगरसेवक दीपक भाट, सचिन शिंदे, अमर शिंदे यांनी विविध विषयांवर चर्चेत सहभाग घेतला। नगरसेविका कल्पना काळे, अनिता संकपाळ, सुवर्णा कांबळे, रेखा कोरे, सविता पुजारी, अनुराधा गुरव, दीपाली फल्ले, विदुला यादव तसेच नगरसेवक विजय आर्गे, शरद उर्फ बापू मोरे, उल्हास सावळे, ओंकार गावडे, निलेश गावडे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते। सभेत मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांमुळे शिरोळ शहराच्या पायाभूत सुविधा, आरोग्य, पर्यावरण आणि नागरिक सेवांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।